हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डायनामिक ड्युओ. तर बघूया कशी बनते आमच्याकडची पोपटी. लेट्स स्टार्ट. आधी आपण चिकनवर एक लिंबू पिळून घेऊया. चिकन मॅरिनेशन करायचं आहे आधी. लिंबू पिळून झालेला आहे. आता आपण इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, ती इथे चिकनवर टाकून घेऊया. त्यानंतर इथे मी सुहानाचा चिकन तंदुरी मसाला यूज केला आहे, ते देखील एक पॅकेट आपण इथे घेऊया. आणि आता छान असं मिक्स करून घेऊया. सगळ्या चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. इथे मी थोडी तिखट घेतलेलं आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. आणि हे मॅरिनेट आपल्याला 1 ते 2 तासासाठी करून ठेवायचं आहे. हे आता रेडी आहे. इथे मी या पोपटीसाठी 2 किलो वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, काही बटाटे, काही कांदे. तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही इथे वापरू शकता. काही अंडी, आता आपण मडक्यामध्ये सगळं लावायला चालू करूया. लेयर लावून घेऊया वालाच्या शेंगांचं. यानंतर इथे मी खडा मीठ वापरलेला आहे. खडा मिठाचंही छान सगळीकडे लावून घेऊया. जर तुम्ही व्हेज पोपटी करत असाल तर तुम्ही इथे चिकन स्किप करून त्यामध्ये वेगवेगळे भाज्या वापरू शकता. कांदा, बटाटा, वांग अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून ही तुम्ही व्हेज पोपटी करू शकता. मी सांगितलं, पोपटीमध्ये वालाच्या शेंगांचं खूप वापर केला जातो. इथे मी हळद, तिखट आणि मीठ हे घेतलेलं आहे आणि ते कांद्याला मधून 4 भाग करून त्याच्यामध्ये भरले आहे. तसंच सेम बटाट्यासाठीही करायचं आहे. छान असं जो मसाला
तर आपण आता नेक्स्ट लेवलमध्ये कांदे बटाटे लावून घेऊया. तसंच आपण इथे अंड्याचं लेअर लावणार आहोत. तुम्हाला फक्त चिकन लावायचं असेल तर फक्त तुम्ही चिकनही लावू शकता. अंड स्किप केलं तरी चालेल. हे झालेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा वालाच्या शेंगांचं लेअर लावून घेऊया. बघत आहात मडकं मोठं आहे, त्यामुळे खूप साऱ्या शेंगा त्यात आरामात राहत आहेत. ह्या जवळजवळ 2 किलो शेंगा आहेत. इथे माझ्याकडून ओवा टाकायचा राहिलेला आहे. तुम्ही यात ओवा देखील टाका शेंगा. आणि आता परत एकदा भांबरुटाच्या पालांचं लेअर लावून घेऊया. आपल्याला इथे खूप सारा भांबरुटाचा पाला वापरायचा आहे. या पाल्याने मडक्याचं तोंड पूर्ण बंद करून टाकायचं आहे. पाला बघत आहात, जेवढा बसेल तेवढा पाला याच्यात भरायचा आहे. आता इथे पोपटीसाठी मी नारळाच्या जावळ्या आणि आता हे मडकं या नारळाच्या जावळ्यांवर उपरं ठेवूया. त्यावर नारळाच्या साला लावून घेऊया. पुन्हा एकदा त्याच्यावर नारळाच्या जावळ्या टाकून घेऊया. इथे मी पेंड्याचा वापर नाही केलेला आहे. सुकलेल्या नारळाच्या जावळ्यांचा वापर केलेला आहे. सगळीकडून या मडक्याला कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे पिपराने आग लावून घेऊया. पेटलेला आहे सो आधी हा भांबरुटाचा पाला आपण वेगळा करून घेऊया. आणि आता शेंगा आणि चिकन बाकी सगळं आपण त्यातून बाहेर काढून घेऊया. मस्त अशी पोपटी आपली शिजलेली आहे. चिकन देखील छान शिजलेलं आहे, बघत आहात.
मस्त झालेली आहे आपली पोपटी. तर तुम्हाला जर आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. थँक यू.